रेसिंग देत्या फुले भाई 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 ऐसा आहे. तेव्हा माणूस होता, आता याने रूपांतर केलेलं आहे. ससा कोण झालाय तू आता? 10,000 सबस्क्रायबर असताना 3 सक्सेसफुल सबस्क्रायबर राईड करणारा मराठी एकमेव यूट्यूबर असं मी स्वतःला म्हणू शकतो. गॅरंटेड. हॅलो हाय. तर तुम्ही कुठून आलात? अच्छा, परेलवरून आलेले आहेत सहकुटुंब सहपरिवार. तर हा मोठा मस्त मोठा रायडर बनणार आहे आता. तू गाडी चालवणार ना? फुल सेफ्टी गार्ड्स आहे. हे आमच्याकडे पण नाहीत कोणाकडे. याच्याकडून शिका काहीतरी. नितीन भाऊंचे जे काही व्हिडिओज आहेत ना खूप छान असतात. एकाच टॉपिकवर ना अनेक टॉपिकवर असतात, त्यामुळे बघायला खूप मजा वाटते. आणि प्रत्येक त्यांची जी माहिती असते ना एवढी सुंदर असते, पटवून देतात ते व्यवस्थित. तुमच्याकडे कोणती पण गाडी असू द्या, तुम्ही गाडी घेऊन निघा भरे. तुम्ही कुठेही जा, कुठे हरवला तरी पण चालेल. तुम्ही जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत तुम्हाला रस्ते कळणार नाहीत. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. नमस्कार. तर आज आहे आपली सबस्क्रायबर राईड आणि ही सबस्क्रायबर राईड स्टार्ट होईल नक्की पहा. आता सकाळचे 5:30 वाजले, तर आता आम्ही निघतोय. माझ्यासोबत आहे अन्वी. चला लिफ्ट आले. तर फायनली मंडळी आता 5:50 झालेत, 5:45 वाजलेत आणि आता आम्ही रेडी आहोत आपल्या सबस्क्रायबर राईडसाठी. तर चला आपल्या मोटो व्लॉगिंगला आता सुरुवात करूया. तर सुप्रभात मंडळी, मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि निघेपर्यंत आता 6 वाजलेत. ॲक्च्युली व्लॉगर्स लाईफ तुम्हाला माहिती आहे, कॅमेरा सेट करा, सगळं हे करा ते करा, त्याच्यात झाले. तर आता आपण चाललो आपला पार्ट टाईम वर्कला. थोडीशी फुलं आहेत ती आपल्या मंदिरमध्ये द्यायची आहेत. तर काहींना वाटतं की मी ऑन टाईम येतो लेट येतो, तर त्याचं कारण आहे की मला सकाळचं पार्ट टाईमचं काम करूनच यावं लागतं. एनी हाव मी आत्तापर्यंतच्या जेवढ्या राईड केल्या आहेत त्याच्या 1-2 राईडमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी तिकडे आधी मंदिरमध्ये फुलं ठेवतो, नंतर पुढच्या कामाला लागतो आणि देवाच्या पाया वगैरे पडून निघतो आपण. तर आपल्याला 6:30पर्यंत पोचायचं आहे आणि इथून घोडबंदर आहे आपल्याला. आता सकाळचा रस्ता खाली असेल, 20 मिनिटावर असेल. तर आता फटाफट आपलं पार्ट टाईम काम करू आणि भेटूया योगेश आणि नितेशला, ते सुद्धा येत आहेत. आज रविवार आहे, तर संडे राईडसाठी बरेच असे आपल्याला रायडर्स दिसतील आणि आज बऱ्याच अशा वाल्या बाईक दिसतील आपल्याला. तर आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागलो आहे आपण आणि इथून 15-20 मिनटात पोचू आपल्या पॉईंटला. आणि सगळ्यांना एकाच मीटअप पॉईंटला बोलवलेलं आहे मी, त्याच्यामुळे कसं मागे पुढे नको व्हायला, एकमेकांची वाट बघत तू ये मी ये. सो मोठ्या मोठ्या राईडला सुद्धा एकच पिकअप पॉईंटला बोलवतात आणि डायरेक्ट जरी जवळ राहणारे असेल तरी ते सेपरेटच येतात. आता 26 जानेवारी जवळ येते, तर संपूर्ण रस्त्याला पुन्हा एकदा तिरंगा लाईटिंग सुरू झालेली आहे. आणि गेल्या वर्षी जी केली होती ती तर उडाली, त्याला चायना लाईट 1 वर्ष पण नाही टिकत. आणि आजच्या राईडमध्ये आपल्यासोबत अमित, बारक्या, करण वगैरे ही लोक नाही आहेत. तर भावांनो मिस करतोय तुम्हाला. अमित, बारक्या स्पेशली प्रत्येक राईडला असतात आपल्यासोबत. तर ही पहिली अशी राईड आहे की आम्ही 1-1.5 वर्ष सोबत राईड केली. शिर्डी, गोवा, त्याच्यानंतर नाणेघाट, अलिबाग आणि आज ते नाही आहेत. सो मिस यू भावांनो. जर राईड बघत असाल तर भावाला सपोर्ट नक्की करा. काही कारणास्तव ते येऊ नाही शकले तर पुढच्या राईडला नक्की एकत्र आपण राईड करू.
सो रुस्तमचं पोट भरूया. हो क्या बात. सकाळ सकाळ BMW बाईकचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. तिकडे पण एक BMW, इकडे पण एक BMW. आपली ड्रीम बाईक आहे. तर मीटअप पॉइंटला पोचलो आपण. बघूया किती जण आलेत. आता 6:45 झाली, 6:45 झाले. तर आपले दुसरे सबस्क्रायबर सुद्धा भेटलेत, यशवंत जाधव. आता जाताना दिसला होतात पण माहिती नाही तुम्हीच होतात काय. हां हां, नाही आपण पेट्रोल पंपला थांबू, तिकडून लोकेशन पाठवू ग्रुपवर. आणि गोरेगाववरून आलेत तर मस्त वेलकम. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना सुप्रभात. तर आपण निघालेलो आहोत आपल्या नवीन वर्षाच्या सबस्क्रायबर राईडसाठी. तर मी एकटा नाही आहे, तर माझ्यासोबत माझी संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिली आज आलेली आहे. मिकी माऊस रायडर आलाय. तर पाहू शकता आपले सगळे सबस्क्रायबर आलेत एक 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 करून. आणि इतकं मस्त वाटतंय ना, जाम भारी वाटतंय. आणि आपण अर्धा तास वेट केलाय आणि आता थोड्या वेळात आता निघू. सगळे रायडर आलेले आहेत आणि 2-3 रायडर आता पुढे उभे आहेत. तर कसं आहे? एकदम मस्त. तू कसं आहेस? बस बस मस्त. क्या बात आहे. नंतर आपण आज भेटतोय. हा, माशेज राईडच्या नंतर आज भेटतोय आपण. बरोबर. तेव्हा माणूस होता, आता याने रूपांतर केलेलं आहे. ससा कोण झालाय तू आता? बनी. चला. तर मस्त अशी आपली राईडला आता सुरुवात झालेली आहे. आणि माझ्या हँडग्लोव्ह दुसऱ्याच्या गाडीवर राहिले आहेत आणि अन्वीचं हेल्मेट सुद्धा दुसऱ्याच्या गाडीवर आहे. तर आता एकूण आपण 7-8 सबस्क्रायबर आपले आलेत आणि बाकीचे 2-3 पुढे उभे आहेत. आणि थंडीचं वातावरण जबरदस्त आहे, मस्त अशी थंडी आहे. क्या बात. आणि या थंडीतली आपली ही पहिली सबस्क्रायबर राईड आहे. मागच्या वेळेस आपण पावसाळ्यात केली होती, त्याच्या आधी पावसाच्या आधी केली होती. ओ राइडर फुल जोश में. क्या बात है. दोनों हाथ छोड़ के. ओहो, गाय टकराएगा हमसे, जो टकराएगा साइड से चला जाएगा. अरे कहना क्या चाहते हो? रेसिंग देते फुले. भाई 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 ऐसा है. ओ माय गॉड. तर हे दादा कर्जतवरून आलेत. आपल्यासोबत तुषार याने बनी येल्लो बनीचा हेल्मेट घातलाय. सध्या क्रेज आहे या सगळ्या हेल्मेटचा, पण मला नाही आवडत ते. मम्मी पहिला शिव्या घालेल असं हेल्मेट घातल्यावर. हॅलो, हाय. तर तुम्ही कुठून आलात? अच्छा, परेलवरून आलेले आहेत सहकुटुंब सहपरिवार. क्या बात. आणि इथे तर एक नंबर. सगळ्यात आमचा छोटा रायडर आहे आजचा. बाबू नाव काय तुझं? सोहम. क्या बात. तर कसं वाटतंय तुला राईड करायला? मजा येते? मजा येते. पनवेलवरून ना? आपले सबस्क्रायबर पनवेलवरून आलेले आहेत. बराच लवकर सकाळी आले. तर मस्त वाटलं. तर कशी झाली इथपर्यंत की राईड? छोटा रायडर आलेला आहे. बघू शकता फुल सेफ्टी गार्ड आणि बाबूचा हेल्मेट पण आहे. बघू हेल्मेट कुठे आहे तुझा? म्हणजे हेल्मेट पण आहे आमच्याकडे. तर आता आपले मागचे 2 सबस्क्रायबर सुद्धा आलेले आहेत आणि आपल्या बाईकचा लाईनअप तुम्ही बघू शकता तिकडून आहे. तर आता निघूया.
आणि एकंदरीत राईड कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. मस्त एक फॅमिलीसुद्धा आलेली आहे छोट्या बाबूला घेऊन. फुल रायडिंग गिअरमध्ये तो आपला छोटा आलेला आहे. तर खूप मस्त वाटते आणि खूप समाधान वाटते आज की आपली तिसरी सबस्क्रायबर राईडसुद्धा मस्त अशी सक्सेसफुल होते. तर चला आपली पुढची जर्नी सुरू करूया. आता एक भाऊ ना आपला गोरेगाववरून आला आहे, त्याच्याकडे अपाची आहे पण त्यांच्याकडे रायडिंग गिअर्स नाही आहेत. पण त्यांना आहे ना असं बाहेर जायची राईड करायची मनातून खूप इच्छा होती. त्यांच्याशी बोलल्यावर मला खूप असं भासलं की एक जॉबमध्ये अडकलेला जो माणूस असतो ना त्याला एक दिवस स्वतःसाठी पाहिजे असतो. तर हा तो माणूस आहे की तो आपलं स्वतःचं आयुष्य आज जगायला आलेला आहे. काही का होईना 2-4 तास स्वतःला देतोय ना आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला फुल रिफ्रेश होऊन जायचं आहे. तर आपले व्हिडिओज बघून मोटिवेट होऊन ही जी काही मंडळी मला भेटायला आज आलेली आहेत, मी सबस्क्रायबर तर फक्त एक नाव आहे पण ही माझ्यासाठी संपूर्ण अशी फॅमिली आहे. आणि अशीच आपली फॅमिली दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि तुमचं प्रेम रुस्तमवर आणि माझ्यावर असंच कायम असू द्या. आणि तुमचा भाऊ नवनवीन जागी जाऊन एक्सप्लोर करून तुम्हाला एंटरटेन करत राहणार. हे भाऊसुद्धा कर्जतवरून आपल्याला भेटायला आलेत. त्यांनासुद्धा आपले व्हिडिओज खूप आवडतात. एक भाऊ आपल्याला पनवेलपासून भेटायला आलेले आहेत, ते पुढे उभे आहेत. तर क्या बात आहे. असंच तुमचं प्रेम वाढू द्या. 10,000 सबस्क्रायबर असताना 3 सक्सेसफुल सबस्क्रायबर राईड करणारा मराठी एकमेव यूट्यूबर असं मी स्वतःला म्हणू शकतो. गॅरंटेड. आणि आपली जी सबस्क्रायबर मंडळी आहे जी आपल्याला फॉलो करते ती 100% टोटली रायडर नसू शकते. म्हणजे त्यामुळे जे रायडिंगचे काही रूल असतात पुढे मागे चालणं किंवा एकमेकाला फॉलो करणं तर ते सगळ्यांकडूनच होतं असं नाही. आणि मी पण अपेक्षा नाही ठेवणार तशी. पण जी आपल्यासोबत आलेत त्यांना सेफली घेऊन जाणं आणि पूर्ण कोऑर्डिनेशनने त्यांना घेऊन जाणं ही माझी जिम्मेदारी आहे. आणि याच्यामध्ये 1-2 जणंसुद्धा आहेत की जे कोऑर्डिनेट व्यवस्थित करत आहेत. एक माया करून आहे, मयूर, त्याच्यानंतर नितीन आहे, त्याच्यानंतर अक्षय आहे. हे म्हणजे एकमेकांना कोऑर्डिनेट करायला आपल्याला मस्त अशी मदत करत आहेत. तर दरवेळी बारक्या आणि अमित असतो आपल्यासोबत. तर पुन्हा एकदा बारक्या अमित तुमची आठवण येते. आणि आपली राईड तर मस्त होते, फक्त रस्ता थोडा बिझी आहे. त्याच्यामुळे आपण 60-70च्या मध्ये कुठे रस्ता चांगला भेटला तर 90 वगैरे करतोय. तर हा आहे विरारचा टोल नाका. तर आता इथे पुढे आपले सबस्क्रायबर उभे आहेत. तर इथे आपले एक सबस्क्रायबर उभे आहेत. ते आपल्यासोबत नाणेघाट राईडला आले होते. नमस्कार नमस्कार. हॅलो हॅलो. हा 1-2 जण मध्ये मध्ये उभे होते ना त्याच्यामुळे. तर छोटे कुटुंब सुखी कुटुंब एका बाईकवर फिरण्याची मजाच वेगळी आहे. तर मस्त असा आनंद घेताना एक सुखी परिवार, क्या बात आहे. आणि आपला 360 सुद्धा लावलाय. 360 मधले व्हिडिओ नक्की सांगा कसे येत आहेत.
या इको विलेजसाठी जेव्हा तुम्ही मनोरपासून ब्रिज खालून राईट घेता ना, तर रस्ता थोडासा खराब आहे. आता कितपत खराब आहे ते आता बघूया आपण. आणि मस्त अशी रिव्हर आहे. ओ ओ ओ ओ आम्ही ब्रिजच्या खालून न जाता ब्रिजच्या वरून गेलो, परत मग पुढे जाऊन युटर्न मारून आलो. मस्त असा गावातला आतला रस्ता आहे. त्या बाद अशी गावची आठवण येते. क्या बात, खूप जुनं आहे. पडलंय थोडं. तर आता थोडीशी चुकामुक झाली. जो मनोरचा ब्रिज आहे, काही जण ब्रिजच्या खाली थांबली आपली वाट बघत, आणि आम्ही ब्रिजच्या पुढे जाऊन युटर्न मारून आलो. त्याच्यामुळे त्यांना आम्ही दिसलो नाही आणि आम्हाला वाटलं की ते लोक पुढे गेले, म्हणून त्यांना शोधत शोधत आम्ही पुढे आलो. ती लोक आमचाच वेट करत राहिले मागे. आता लोकेशन पाठवले. आता डायरेक्ट आपण आपल्या मेन पॉईंटला भेटू. तर म्हणजे काही जण आहेत ना उशिरा जॉईन झाले आपल्या राईडला, तर त्यांचं सुद्धा इंट्रोडक्शन मी करून देतो. तर नमस्कार, तुमचं नाव? सिद्धेश चौगुले. सिद्धे. आणि कुठून आहेत तुम्ही? डोंबिवलीवरून आले. थोडासा लेट झाला, परंतु नंतर त्यांनी राईड आपली कंटिन्यू केली. तर इथपर्यंतची राईड कशी वाटली? मस्त वाटली. आणि हे 220 आलेत ना? हां, पल्सर 220 आलेत ते. आणि नंतर अजून हे आपले सहकुटुंब सहपरिवार जॉईन झालेत. तर कशी वाटली राईड? कशी होती? मजा आली. तुला कसं वाटलं? मजा आली. तर आपण रायडरना विचारूया. तर कशी वाटली आतापर्यंत? हे आधी सुद्धा येऊन गेले तिकडे. मस्त वाटली राईड. आणि आपले व्हिडिओज कसे वाटतात? व्हिडिओ एक नंबर, छान असतात. मस्त असतात, इन्फॉर्मेटिव्ह असतात, मस्त असतात. आवडतात आम्हाला. आणि हे सुद्धा आपल्याला नंतरच जॉईन झालेले आहेत. तुमचं नाव? माझं नाव सुमित. आणि कुठून आलात तुम्ही? पनवेलमधनं आलो. छान वाटतं तुझे व्हिडिओ. ओके. आणि आतापर्यंतची आपण जी राईड केली, शॉर्ट राईड, कशी वाटली? शॉर्ट राईड पण एकदम मस्त होती आणि तुमच्या सगळ्यांबरोबर राईड करून मजा आली. मजा आली. क्या बात. आणि तुम्हाला कसं वाटलं? बऱ्याच दिवसांनी राईड केली. बऱ्याच दिवसांनी राईड केली, मजा आली. मजा आली. भरपूर मजा आली. त्याच्यानंतर जॉईन कराल की नाही छोट्या मोठ्या राईड? अजून कोण आहे? तर त्यांना विचारूया कशी वाटली आतापर्यंतची राईड. आतापर्यंतची राईड खूपच छान झाली आणि एकदम मध्ये मध्ये ॲडव्हेंचरफुल पण झाली. हां. आणि नितीन भाऊंचे जे काही व्हिडिओज आहेत ना खूप छान असतात. एकाच टॉपिकवर ना अनेक टॉपिकवर असतात, त्यामुळे बघायला खूप मजा वाटते. आणि प्रत्येक त्यांची जी माहिती असते ना एवढी सुंदर असते, पटवून देतात ते व्यवस्थित की कशी राईड करावी, कुठे राईड करावी, आणि आपण जर समजा किल्ल्यावरती गेलो तर तिथं काय आपण करावं, ते सगळं त्यांचं व्हिडिओजमध्ये सगळं व्यवस्थित असतं. त्याच्यामुळे त्यांचे व्हिडिओ खूप आवडतात. आणि सर्वात जास्त मला आवडतं त्यांचं 360 शॉट आणि ड्रोन. पण या 360 शॉट मध्ये मी शोधतोय, सगळ्यांना शोधतोय, सगळे बरेच मागे होते. जेवढे आले तेवढे म्हटलं घेऊया. खूप छान आहे. धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला कशी वाटली? हे तर आपले विरारचे हे बाजूवालेच आहेत इकडे, यांना जवळ आहे. गेल्या टायमाला पण आम्ही माळशेज मध्ये होतो. हा. आता या टायमाला पण खूप राईडला मजा येते. नवीन काहीतरी जागा एक्सप्लोर करायला मिळते. खरंच खूप मस्त वाटतं. बरोबर. आणि हे भाऊ सुद्धा आपले नवीन आहेत, तर तुम्ही व्हिडिओ बघता की नाही? हो, म्हणून थोडं. धन्यवाद धन्यवाद. तर कशी झाली राईड आपली? मस्त, खूप मजा आली. तुमचे व्हिडिओ पण बघतो मी, चांगले असतात, एकदम मस्त. धन्यवाद धन्यवाद. अजून कोण आहे नवीन चेहरे? तुम्हाला कसं वाटलं सर? हे आहे ना, खूप छान वाटलं. फक्त मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी, तुमच्याकडे कोणती पण गाडी असू द्या, तुम्ही गाडी घेऊन निघा भरे. तुम्ही कुठेही जा, कुठे हरवला तरी पण चालेल. तुम्ही जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत तुम्हाला रस्ते कळणार नाहीत. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बस मनामध्ये असं हे ठेवा की बाबा मी करू शकतो. तुमच्याकडे 100 सीसीची गाडी असू दे, नाही तर मग 500 सीसीची गाडी असू दे, बस तुम्ही निघा आणि स्वतःला असं कमी समजू नका. आणि ह्या अशा गुलाबी थंडीमध्ये आनंद घेत जा. बस झालं. नाही याच्याकडे कॅमेरा. तर इथे विचार आपले दुसरे सुझुकीचे रायडर आहेत. प्रॉपर त्यांची बाईक बघू शकता ती येल्लो वाली. तर कशी वाटली तुम्हाला राईड?
राईड एकदम बेस्ट राईड होती आपली आणि अशा टाईपच्या राईड तुम्ही अजून पुढे पण अरेंज करत जावा आणि तुमचे सबस्क्रायबर जेवढे पण आहेत म्हणजे तुम्हाला भरपूर सपोर्ट करतात आणि त्यांचा अजून थोडा कमी सपोर्ट पडतो म्हणजे काही लोक बघतात पण यायसाठी पण त्यांचं मन करतं पण ग्रुपला पण जॉईन करतात पण ते येत तर त्यांना पण जरा रिक्वेस्ट करतो की येत जावा राईड वगैरे करत जावा मजा येते लाईफ आपली कधी काय सांगता येत नाही तर लाईफला एन्जॉय करा आणि एन्जॉय करायला शिका. माझी अशी एक मनापासून इच्छा आहे की नितीनचे 10,000 सबस्क्रायबर झालेत तर कमीत कमी जेव्हा नितीन सबस्क्रायबर राईड करतो ना त्यावेळेला कमीत कमी 5,000 सबस्क्रायबर एकदम असे निघाले पाहिजे. हा आणि विथ पिलियन म्हणजे 10,000 लोक आणि 5,000 गाड्या तेव्हा खरी सबस्क्रायबर. हा हे आपले सबस्क्रायबर आहे पाहू शकता इथून तिथपर्यंतची लाईन लागली आहे हे आपल्या सबस्क्रायबरची आहे. हा ते आपल्या आधी आलेत आपण चुकलो होतो ते आता गेलेत आपण भेटू आता त्यांना पुढे जाऊन. तर चला अशी धमाल मस्ती करत ही आता आपली नवीन फॅमिली आज झालेली आहे आणि ही आजची आपली 3री सबस्क्रायबर राईड मस्त सक्सेसफुल झालेली आहे. तर हा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि पुढे आता आपण जाऊया गोवर्धन इको विलेज बघायला. तर हे आहे पालघरमध्ये आणि पालघर मनोरपासून आतमध्ये 12 ते 14 किलोमीटर आहे आणि एकदा तरी नक्की येऊन बघा. तर आमच्या बऱ्याच जणांची पहिली वेळ आहे तर जाऊन बघूया आणि तुम्हाला सुद्धा शॉर्टमध्ये दाखवतो.